इयत्ता 8वी, विषय विज्ञान, धडा 13वा, रासायनिक बदल व रासायनिक बंध. प्रस्तावना. मुलांनो, एखादा पदार्थ बदलतोय हे आपल्याला लगेच लक्षात येते. उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे, असे अनेक पदार्थांमध्ये बदल होत असतात. हे बदल होण्यासाठी काही पदार्थांमध्ये विशिष्ट पद्धतींचा वापर करावा लागतो, तर काही पदार्थांमध्ये निसर्गतःच बदल होतो. थोडे आठवा. बरं, मला सांगा की अशा या बदलांचे वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतींनुसार केले जाते? भौतिक बदल व रासायनिक बदल. बरोबर. भौतिक बदल व रासायनिक बदल या बदलांच्या पद्धती आहेत. मग भौतिक बदल व रासायनिक बदल यांमध्ये काय फरक आहे? भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलत नाही आणि नवीन पदार्थ तयार होत नाहीत. तर रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलते आणि नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. छान. आता पुढे काही पदार्थ दिलेत, त्या पदार्थांच्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा. बदल: कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे, हिरवं केळं पिवळं होणे, फळ पिकल्यावर सुगंध येणे, बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट्ट दिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे. भौतिक बदल: बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे. रासायनिक बदल: कैरीचा आंबा होणे, हिरवं केळं पिवळं होणे, बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट दिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे. अगदी बरोबर. कोणत्याही पदार्थांमध्ये रासायनिक बदल घडून येताना मूळ पदार्थांचे संघटन बदलते व त्यापासून वेगळे संघटन झालेला नवीन पदार्थ तयार होतो. करून पहा. मुलांनो, आता आपण एखादा बदल हा रासायनिक बदल कसा आहे आणि रासायनिक बदल घडताना पदार्थाची चव कशी बदलते हे पाहण्यासाठी एक कृती करूया. सर्वप्रथम एका स्वच्छ काचपत्रात लिंबू पिळून त्याचा रस घ्या. एका चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्यांची चव घ्या. आता त्या लिंबू रसात चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. हा सोडा टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते? सोड्याच्या कणांच्या भोवती बुडबुडे दिसतायत. अगदी बरोबर. कणांभोवती बुडबुडे तयार होतात व पात्राजवळ कान नेले की त्यामधून आवाज ऐकू येतो. आता तुम्ही या काचपत्रातील द्रावणाची चव घ्या. म्हणजेच यावरून तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला लिंबाच्या रसाची चव आंबट होती आणि सोडा टाकल्यानंतर त्याची चव बदललीये. ही कृती केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होतो आणि हलकासा आवाज ऐकू येतो. तसेच सोड्याचे कण नाहीसे होऊन त्यांची आंबट चव कमी होते किंवा नाहीशी होते आणि त्यातून नवीन चव असलेला पदार्थ तयार होतो. यावरून आपण असं म्हणू शकतो की मूळ पदार्थांची चव बदलते, म्हणजे त्याचे संघटन वेगळे होते. याचा अर्थ असा की मूळ पदार्थाचे संघटन बदलले आणि नवीन पदार्थाचे वेगळे संघटन तयार झाले, म्हणजे लिंबाच्या रसात सोडा मिसळला की होणारा बदल हा रासायनिक बदल आहे. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये सफरचंद व ब्रेड या पदार्थांत बदल झालेला दिसतो. तसेच खिळ्यांचा आणि केळ्यांचाही रंग बदललेला दिसतो. तसेच आगपेटीची काडी जाळल्यानंतर त्या गुलाचे आगीत रूपांतर होते आणि शेवटच्या चित्रात द्रावणातून वायू बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडताना दिसतो. म्हणजेच रासायनिक बदल होताना काही निरीक्षणे आपल्याला जाणवतात व त्यावरून रासायनिक बदल झाल्याचे ओळखता येते. रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे मूळचे रासायनिक संघटन बदलते व नवीन पदार्थाचे वेगळे संघटन तयार होते. रासायनिक संघटन होत असताना नेमके काय बदल होतात हे माहीत असले की या बदलांची रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. ही रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, लिंबाच्या रसात सोडा टाकला की लिंबाच्या रसाचे रूपांतर सायट्रिक आम्लात होते आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. या बदलासाठी आपण शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. सायट्रिक आम्ल अधिक सोडियम बायकार्बोनेट अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड अधिक सोडियम सायट्रेट. म्हणजेच आम्ल अधिक आम्लारी अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड अधिक क्षार. ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. मुलांनो, एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिताना सर्वप्रथम पदार्थांची नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहावी. हे समीकरण लिहिताना प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की रासायनिक समीकरण तयार होते. तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळ पदार्थ हे डाव्या बाजूला, तर त्या मूळ पदार्थांपासून तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात आणि त्यामध्ये बाण दाखवला जातो. या बाणाचे टोक हे तयार झालेल्या पदार्थांकडे दाखवले जाते
व बाणाच्या डाव्या बाजूला असणारे पदार्थ हे अभिक्रियेमध्ये भाग घेणारे असतात. त्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात आणि अभिक्रियेमुळे तयार झालेल्या पदार्थांना उत्पादित असं म्हणतात. या अभिक्रियेतील उत्पादनाची जागा ही बाणाच्या उजव्या बाजूला लिहितात. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक उदाहरणे लिहितात. दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. मुलांनो, आपल्या आजूबाजूला, शरीरामध्ये, प्रयोगशाळेत, घरामध्ये असे अनेक शाब्दिक व रासायनिक बदल घडून येतात. तर आता आपण या बदलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नैसर्गिक रासायनिक बदल. काही बदल हे नैसर्गिकपणे घडून येतात, जसे श्वसन, प्रकाश संश्लेषण. या दोन्ही बदलांची आपण शाब्दिक व रासायनिक समीकरणे पाहणार आहोत. श्वसन. श्वसन ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. आपल्या जीवनामध्ये श्वसनाला खूप महत्त्व आहे. श्वसन या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडतो. श्वासावाटे घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची पेशीत असणाऱ्या ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. हे समीकरण शब्दांमध्ये रासायनिक समीकरणात पुढील प्रमाणे लिहितात. ग्लुकोज व ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते. अशा प्रकारे आपण श्वसन या क्रियेच्या शाब्दिक व रासायनिक समीकरणांविषयी माहिती अभ्यासली. आता शाब्दिक व रासायनिक समीकरणाच्या सरावासाठी एक उदाहरण प्रयोगाद्वारे अभ्यासूया. त्यासाठी एक परीक्षा नळी घ्या. त्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घ्या. या द्रावणाला फुंक नळीने फुंकत राहा. आता मला सांगा, रंगहीन असलेल्या चुन्याच्या निवळीमध्ये काय बदल दिसला? सर, ही चुन्याची निवळी दुधाळ रंगाची दिसतीये. अगदी बरोबर. आणखी काही वेळानंतर हा पांढरा अद्रावणीय स्थायू परीक्षा नळीच्या तळाशी जाऊन बसतो. हा अद्रावणीय स्थायू म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे. या ठिकाणी चुन्याची निवळी दुधाळ झाली म्हणजेच फुंक नळीने फुंकल्यामुळे या द्रावणात मिसळलेला वायू हा कार्बन डायऑक्साईड होता हे समजते. हे उदाहरण पुढील प्रमाणे लिहितात. कार्बन डायऑक्साईड व कॅल्शियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व पाणी तयार होते. अशा प्रकारे आपण श्वसनाविषयी नैसर्गिक रासायनिक बदल कसा होतो ते अभ्यासले. प्रकाश संश्लेषण. मुलांनो, हिरव्या वनस्पती या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असतात. या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी खालीलप्रमाणे शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहू शकतो. शाब्दिक समीकरण. कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, सूर्यप्रकाश हरितद्रव्ये, ग्लुकोज अधिक ऑक्सिजन. रासायनिक समीकरण. CO2 अधिक H2O, सूर्यप्रकाश हरितद्रव्ये, C6H12O6 अधिक O2. अशा प्रकारे आपण प्रकाश संश्लेषणाचे नैसर्गिक रासायनिक बदल कसे होतात हे अभ्यासले. निर्मित रासायनिक बदल. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण अनेक रासायनिक बदल घडवून आणत असतो. जसे सोडा लिंबू ह्या शीतपेयात रासायनिक बदल घडवला जातो, कारण त्यामुळे जठराची आम्लता वाढवता येते. तर आता आपण अशा काही मानवनिर्मित रासायनिक बदलांविषयी माहिती घेणार आहोत. इंधनाचे ज्वलन. आपल्याला अनेक दैनंदिन कार्यासाठी इंधनाची गरज भासते. त्यासाठी आपण ऊर्जा मिळवतो, जसे लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस. या इंधनाचे ज्वलन केले की आपल्याला ऊर्जा मिळवता येते. या सर्व प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनामध्ये ज्वलन होणारा पदार्थ कार्बन आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हा हवेतील ऑक्सिजनशी होतो. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. या प्रक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण. कार्बन व ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते. रासायनिक समीकरण. C अधिक O अभिक्रिया CO2. अशा प्रकारे या इंधनाचे ज्वलन हे अतिशय जलद गतीने होते आणि यामुळे होणारा रासायनिक बदल हा अपरिवर्तनीय असतो. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. तुम्ही शहाबादी फरशी पाहिली असेल. या शहाबादी फरशीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा मुख्य रासायनिक घटक असतो. ही शहाबादी फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करते वेळी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर फरशीच्या वरच्या थराची रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. त्यातील पहिले उत्पादित कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यामुळे निघून जाते. दुसरे उत्पादित कार्बन डायऑक्साईड आहे. याचे बुडबुडे निघतात व हवेत मिसळून जातात. तिसरे उत्पादित पाणी आहे, जे पाण्यात मिसळले जाते. तर आता आपण या प्रक्रियेसाठी शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण. कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड व कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते.
दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. मुलांनो, दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड व सल्फेट यांचे क्षार विरघळलेले असतात. तसेच या क्षारामुळे हे पाणी चवीला मचूळ असे असते. या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. हे पाणी सुफेन बनवण्यासाठी त्यामध्ये धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळले जाते. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय क्षारांचा अवक्षेप होतो. त्यामुळेच हे दुष्फेन पाणी सुफेन बनते. याचेच शाब्दिक समीकरण आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण: कॅल्शियम क्लोराईडची सोडियम कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम क्लोराईड तयार होते. याच शाब्दिक समीकरणासाठी आपण पुढील प्रमाणे रासायनिक समीकरण लिहूया. रासायनिक समीकरण: CaCl2 अधिक Na2CO3 अभिक्रिया CaCO3 अधिक NaCl. अशा प्रकारे दुष्फेन पाणी सुफेन बनवता येते. रासायनिक बदल होत असताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळ पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ उत्पादिते तयार होतात. मात्र या क्रिया होत असताना अभिकारकांमधील रासायनिक बंध तुटतात व नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ किंवा उत्पादिते तयार होतात. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा असते, हे आपल्याला माहित आहे. मुलांनो, आपण अणूचे अंतरंग या पाठात मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व मूलद्रव्याची संयुजा यांमधील संबंध अभ्यासला आहे. राजवायू हे रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण झालेले असते. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. त्यासाठी ते अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यानंतर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे द्विकांचे संरूपण प्राप्त होत असते. इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याच्या दोन पद्धती आहेत. तर आता आपण या पद्धतींविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आयनिक बंध. आयनिक बंध पद्धती समजण्यासाठी आपण सर्वप्रथम सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांच्या अणूपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते अभ्यासूया. सर्वप्रथम आपण यांचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहू. सोडियम 281, क्लोरीन 287. सोडियमच्या संयुजा कवचात एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची संयुजा 1 आहे. क्लोरीनच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी क्लोरीनला एक संयुजा कमी आहे, म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. सोडियमचा अणू हा त्याच्या M या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो, तेव्हा त्याचे उपांत्य कवच L हे बाह्यतम कवच होत असते. त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते. परंतु आता इलेक्ट्रॉनची संख्या ही 10 झाली आहे. त्यामुळे सोडियमच्या केंद्रकावरील धन-11 या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व धन-1 इतका धनप्रभार असलेला सोडियम हा धन आयन तयार होतो. या उलट क्लोरीनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, त्यामुळे बाहेरून अष्टक पूर्ण होते. परंतु उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडते, त्यामुळे प्रभार संतुलन बिघडते. केवळ ऋण-1 इतका ऋणप्रभार असलेला क्लोरीन हा ऋण आयन तयार होतो. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात, तेव्हा सोडियमचा अणू हा त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियम हे धन आयन व क्लोरीन हे ऋण आयन तयार होतात. या विजातीय प्रभारामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असते. त्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे खेचले जातात आणि त्यांच्यात रासायनिक बंध तयार होतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग असं म्हणतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत आपल्याला सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणासहित लक्षात येते. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते हे दिसून येते. अशा प्रकारे आपण आयनिक बंध पद्धतीविषयी माहिती अभ्यासली. सहसंयुज बंध. मुलांनो, इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याची दुसरी पद्धत म्हणजे सहसंयुज बंध होय. तर आता आपण सहसंयुज बंध पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या दोन मूलद्रव्यांच्या अणूंचा एकमेकांबरोबर संयोग होतो, तेव्हा जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच सहसंयुज बंध असं म्हणतात. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होत नाही,
त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच शेअरिंग होते. संदान केल्यामुळे दोन्ही अणूंची इलेक्ट्रॉन अष्टकद्विक स्थिती पूर्ण होते. अणूचे अंतरंग या पाठात आपण पाहिले की हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे व त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. तसेच हायड्रोजनची संयुजा ही एक आहे. हायड्रोजनच्या दोन अणूंमध्ये बंध तयार होत असताना दोन्ही अणू हे एकसारखेच असल्यामुळे त्यांच्या एकसारख्या प्रवृत्तीमुळे ते एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनचे संधान घडवून आणतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्या दोघांमध्ये रासायनिक बंध तयार होतो. यावरून एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यानंतर रासायनिक बंध निर्माण होतो. यालाच सहसंयुज बंध असं म्हणतात. म्हणजेच दोन सहसंयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयुज बंध तयार होतो. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला हायड्रोजनच्या दोन अणूंपासून हायड्रोजन H2 या रेणूची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे लक्षात येते. आता आपण पाणी या सहसंयुज संयुगाच्या रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून कशी होते ते पाहूया. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ऑक्सिजनच्या अणूंच्या संयुजा कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजनच्या अणूंबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. हे होत असताना दोन्ही हायड्रोजन अणूचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होत असते. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनातील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित बंधाविषयी माहिती या पाठात अभ्यासली आहे.